भला पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, संत गेंदाई की जय, भोपळे महाराज की जय। अध्याय 4 श्लोक 20 ते 30 की ह्या जो अध्याय, या अध्यायामध्ये भगवान कर्मयोगाविषयी सांगतात. अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. तर सांसारिक आश्रय नसलेला सदा परमानंदमध्ये परमात्मा सदा परमानंद परमात्माचा तृप्त जो असलेला, तो कर्माचे फळ संग कर्तृत्व सगळं अभिमान तो सगळं काय सोडून देतो. असा जो उत्तम प्रकारे वागत असून तो काहीच कर्म करत नाही. कारण का की त्यांना निष्काम कर्म केलेला असतो. तो कर्मफलासंगम नित्य तृप्तोनिराश्रय कर्माने विप्रवतोपी नैव किंचित करोतीस. आणि ज्याने आपले शरीर अंतःकरण वश केलेले, ज्याने आपलं शरीर अंतःकरण वश केले, ज्याने सर्व भोग सामग्रीचा त्याग केलेला आहे, असा जो आशारहित झालेला आहे, केवळ शरीर संबंधाचे कर्म करीत असून सुद्धा तो काय पापाला प्राप्त होत नाही. कारण का त्यानं निष्काम कर्म केलेला असतो. निराश्रय चित्तात्मा त्यक्तम सर्व परिग्रह शरीरम केवळ कर्म कुर्वाप्नोति किल्बिषम. आणि आपोआप जे काही प्राप्त होईल त्याचा जो संतुष्ट राहणार आहे, आपोआप जे प्राप्त होईल त्याचाच संतुष्ट राहणारा, हर्ष शोक या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, म्हणजे सुख दुःख लाभ हानी याच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेला, निर्मळ म्हणजे ईर्ष्यारी झालेला आहे, सिद्धी असिद्ध्यामध्ये सम ठेवणारा असा जो येईल तो कर्म करून देखील बंधन पावत नाही. यदृच्छालाभ संतुष्ट द्वंद्वातीतो संसिद्धा सिद्धोची कृत्वापि न निबद्धते. कारण आसक्त ही ज्ञानात चित्त स्थिर झालेला यज्ञासाठी कर्माच्या करायला मुक्तपरचे संपूर्ण कर्म काय विनाश पावते. ज्याने आसक्ती ज्यांना सोडलेली आहे, ज्याचं ज्ञानात सदा चित्त झालेलं आहे, असा जो यज्ञासाठी कर्माचरण करा म्हणजे यज्ञ समजतो प्रत्येक कर्माला, असा जो मुक्त पुरुष आहे त्याला त्याचं कर्म विनाश पावतं. गतसंगतचं मुक्तस्त ज्ञान वसित यज्ञासाठी कर्म संभ्रगम प्रलवी येते. हे अशा प्रकारे आता श्रीकृष्ण यज्ञाचं वर्णन करतात. यज्ञ कशासाठी, काही लोक यज्ञ कशा प्रकारे, यज्ञ कशाला समजतात, तर यज्ञार्थ कर्माचरण करण्यापैकी कोणी कोणी या भावनेने यज्ञ करतात. काही लोक काय कोणत्या भावनेने यज्ञ कशाला यज्ञ समजतात. काही केलं यज्ञाची काय आवश्यकता राहत नाही, काही केला यज्ञ करण्याची काय राहत नाही आवश्यकता राहत नाही. म्हणजे काय, मग ते असं समजतं की सर्व काही ठिकाणी ब्रह्म आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे. आणि ते काय समज यज्ञ करता काय समज, जे अर्पण करण्याचे सुरूक आहे, सुरूक म्हणजे जी काडी आहे, जे आपण होपाग्नी घृतादी द्रव्य जे तूप टाकतो, ती पण जी काडीनं आपण जे तूप टाकतो, म्हणजे ती जी काडी आहे जी काय म्हणतात त्याला सुरूक म्हणतात, ते सुरूकसुद्धा काय ब्रह्म आहे. म्हणजे हवन करतो ते बी काय ब्रह्म आहे. त्याचे जे द्रव्य टाकतो तूप टाकतो ते बी काय ब्रह्म आहे. ब्रह्मरूप अग्नीत ब्रह्मरूप कर्तकून जे हवन केले जातं, आणि जे ब्रह्मरूप कर्तकून जे अग्नीत हवन केलं जातं ते बी काय ब्रह्म आहे. आणि यज्ञ करणार बी काय ब्रह्म आहे. अशा प्रकारे समाधीत झाला अशा त्या पुरुषाकडून जे प्राप्त योग्य ते बी काय ब्रह्म आहे. त्याचं जे फळ आहे ते बी काय ब्रह्म आहे. त्याला सर्व ठिकाणी काय दिसतं ब्रह्म दिसतं. ब्रह्मा प्रणम्र भवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मतेन गतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः. आणि दुसरे योगीजन देवपूजा रूप यज्ञाची काय करतात, चांगल्या प्रकारे उपासना करतात, की देवपूजा करतात, पण ती नित्य नियमानं चांगली प्रकारे जो देवपूजा करतो नित्य नियमानं करतो तो बी त्यांचा काय यज्ञ आहे. त्याला काय समजतात ते यज्ञ समजतात. दुसरे ज्ञानी लोक परब्रह्म परमात्मा अग्नित यज्ञाद्वारे यज्ञाचे हवन करतात. म्हणजे ज्ञानानं असं जाणून घेते सर्व ठिकाणी देव आहे, त्याला बी ते काय समजतात असं समजून सुद्धा काय यज्ञ. दैवापर यज्ञम योगिनम परिपासते ब्रह्माग्न यज्ञम यज्ञ नो यज्ञ नैवपजीवती. दुसरे कोण योगजन स्रोतांदी सर्व इंद्रिय सैमाग्नी अर्थात स्वाधीनरूप अग्नीत हवन करतात. म्हणजे आपले डोळे जीभ नाक कान त्वचा हे जे इंद्रिय, या इंद्रियाला स्वाधीन करतात त्याला काय समजतात यज्ञ समजतात. आणि या इंद्रियांना विषयापासून परावर करतात त्याला काय वश करून घेतात त्याला म्हणजे यज्ञ समजतात. अन्य काही योगी जे शब्दादी, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे काय करतात आपल्या ताब्यात ठरतात, यांच्या ताब्यात ते जात नाही. अर्थात प्रीती द्वेष काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सर्व सोडून देतात, याचा विषयाचा सेवन करणं सोडून देतात. ते काय समजतात असं हे करणं बी काय यज्ञ. श्रोतांद्रियाने सैमाग्नी जीवती शब्दादी क्षणाने इंद्रियाग्निशी जीवती. काही योगीजन सर्व इंद्रियाच्या या व्यवहारांना व प्राणाच्या व्याप्राणा ज्ञानामध्ये प्रदीप्त परमात्मा स्थित होणे द्रुप योगाग्नीत हवन करतात. काही समजतात की मी जे कर्म करतो ते सर्व देवच करतो,
या प्रकारातून काय करता मी करतो करतो देवच करतो असं समजतात. अशा प्रकारे काय करतात यज्ञ करता. सर्वांतरी कर्माणी प्राणकर्माणी चाप्रयात्मसंयोगाग्नो ज्योती ज्ञानदीपते. दुसरे काही जे पुरुष आहे ते काय करतात देवासाठी पैसा खर्च करतात, त्याला बी काय समजतात यज्ञ समजतात. की देवासाठी पैसा खर्च करणं हा बी काय आहे? एक यज्ञ आहे. म्हणून आपण जे कर्म करतो, आपण जे पैसा कमवतो त्याच्यातून काय 10% तरी आपण देवासाठी काय 10 भाग तरी आपण देवासाठी काय बाजूला काढला पाहिजे असं शास्त्र सांगतं. आणि ते दानधर्मासाठी आपण दानधर्म केलं पाहिजे. नंतर काय करतात अष्टांग योग करतात. की अष्टांग योगालाच काय समजतात यज्ञ समजते. असं समजतात की हे काय यज्ञ आहे. म्हणजे अष्टांग योग म्हणजे काय? अष्टांग योग म्हणजे 8, म्हणजे 8 योग. 8 योगमध्ये काय पहिला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी हे काय अष्टांग योग आहे. त्याच्यात जो पहिला आहे यम. यम म्हणजे काय? यममध्ये प्रकार आहे. नंबर 1 तर काय अहिंसा. यममध्ये अहिंसा येते म्हणजे कोणाची हिंसा करून. नंतर 2 सत्य. नेहमी काय बोलायचं सत्य बोलायचं. अस्तय म्हणजे चोरी करायची नाही. ब्रह्मचर्य. आणि ब्रह्मचर्याचं काय करायचं पालन करायचं काया वाचा मनानं. मैथुन करणं ब्रह्मचार्य पण आला ना प्रकारे. असंग्रह म्हणजे अपरिग्रह म्हणजे काही दिवस संग्रह करून न ठेवणं, याच्या गुरत घेणं, कोणाकडून काही न घेणं, हे काय करतात असंग्रह. नंतर दुसरा नियम आहे अष्टांगयोगमधला दुसरा नियम आहे, त्याचं नावच नियम आहे. नियम म्हणजे शौच. आंतरबाह्य शुद्ध असतात. ती काय शौच, त्याला काय म्हणतात शौच. आंतरबाह्य शुद्ध असतात. आंतरिक तर शुद्धी आहेच, बाहेर तर शुद्धी आहे, पण आंतरिक शुद्धी असतात. संतोष जे मिळेल त्याच्यात ते काय म्हणतात संतोष मानतात. तप म्हणजे शरीराला कष्ट देणं, म्हणजे उपवास करणं हे करणं जे काय शरीराला कष्ट देणं, म्हणजे भगवंताच्या भक्तीसाठी शरीराला कष्ट देणं, विशिष्ट ध्येयासाठी झिजणं, त्याला बी काय म्हणतात तप म्हणतात. नंतर स्वाध्याय म्हणजे विविध की जे विविध ग्रंथ आहे की रामायण गीता महाभारत याचा काय करणं अभ्यास करणं म्हणजे काय करणं स्वाध्याय करणं. स्वाध्याय करणं म्हणजे स्वतःचा ध्याय करणं, स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे काय करणं स्वाध्याय करणं. ईश्वर प्रणिधान ईश्वराचं सतत ध्यान करणं, सतत चिंतन करणं, ईश्वराला देह समर्पित करणं, त्याला काय म्हणतात ईश्वर प्रणिधान. नंतरचं यम नियम आसन. नंतर काय करणं आसन. ते आसनं करतात. आसनं म्हणजे योगासन, शारीरिक क्रिया करणं. आसनामध्ये शरीर पहिले गोष्टी म्हणजे प्राणायाम. प्राणायाम करणं. आता प्राणायाम करणं म्हणजे काय की शरीरा प्राणायाम करणं म्हणजे प्राणाचा आयाम करणं, प्राणाला थांबून धरणं. प्राणाला थांबून धरणं म्हणजे श्वासाला थांबून धरणं, त्याला काय म्हणतात प्राणायाम करणं. आणि ते काय करतात रेचक कुंभक पूरक अशा प्रकारे ते काय करतात प्राणायाम करतात. आता पूरक म्हणजे काय की उजव्या हाताच्या अंगठा योग अशा प्रकारे क्रिया करतात. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी काय करतात बंद करतात, अशी बंद करून अशा प्रकारे काय श्वासमध्ये घेतात. बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेणं त्याला काय म्हणतात पूरक. म्हणजे श्वास मध्ये घेणं त्याला म्हणतात पूरक. आणि नंतर तो श्वास आतमध्ये कोंडून धरणं, त्याला काही लिमिट येते म्हणजे 15 सेकंद किंवा 10 सेकंद तो श्वास मध्ये थांबून धरणं, किंवा 20 सेकंद तो श्वास थांबून धरणं, त्याला काय म्हणतात कुंभक. आणि नंतर तो श्वास धरलेला दाबून धरलेला जो श्वास आहे नंतर काय करतात तो श्वास पुन्हा ह्या नाकपुडी काय करणं बाहेर फेकणं, म्हणजे त्याला काय म्हणतात रेचक. म्हणजे डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने ती कोंडून ठेवलेला श्वास बाहेर सोडणं, याला काय म्हणतात रेचक. अशा प्रकारे रेचक कुंभक आणि पूरक अशा प्रकारे त्याला काय म्हणतात की प्राणायाम म्हणतात. अशा प्रकारे तो काय करतो प्राणायाम करतो. नंतर शेवटचा ते प्रात्याहार. प्रात्याहार नंतर चौथा जो नियम आहे प्रात्याहार. प्रात्याहार म्हणजे काय की मनाला ताब्यात ठेवणं. ही जे मन आहे या मनाला काय ठेवणं ताब्यात ठेवणं, चित्त एकाग्र करणं आणि बाह्य इंद्रिय अंतर्मुख करणं, विषयाचा संबंध तोडून टाकणं, याला काय म्हणतात प्रत्याहार. नंतर ध्यान. नंतर जे इंद्रिय अंतर्मुख झालं अशा इंद्रिय अंतर्मुख झाल्यावर नंतर काय लागतं ध्यान लागतं. नंतर सप्तचक्र काय त्याचे जागृत होता, मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र अशा प्रकारे जे चक्र आहे ते चक्र काय होतं सप्तचक्र. नंतर धारणा आणि नंतर ते जे रूप आहे त्याचं ध्यान करत ते आपल्या शरीरामध्ये काय करणं धारण करणं. म्हणजे रूप हे देवाचं रूप, मन का रूप ध्यान करतं, हे मनाला देवाचं रूप देणं, मन देवरूप होतं आणि हे षडरूपीपासून ते बाजूला होतं. म्हणजे काम क्रोध लोभ महद मद आणि मत्सर. आणि नंतर समाधी. नंतर असं केल्यानंतर त्याला काय लागते समाधी लिखते. 8वा प्रकार की योगशास्त्राचा परमोच्च बिंदू मनाला शरीरापासून वेगळं करणं, याला काय म्हणतात समाधी. म्हणजे परमात्मा त्याचं काय होतो
विलीन होतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या ज्या अवस्था आहे, या अवस्था त्याला प्राप्त होऊन सुषुप्त अवस्थेत तो जातो आणि त्याला प्रत्यक्ष देवाचा काय होतो, अनुभव येतो आणि शरीरापासून तो वेगळं होतो आणि त्याला परमात्माचं ध्यान होतं. मग त्यालाच काय म्हणतात की अष्टांग योग. अशा प्रकारे हे अष्टांग योग शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे श्रीकृष्ण सांगितले अशा प्रकारे तो अष्टांग योग करतो. त्याला काय समजतो, तो यज्ञ समजतो. नंतर अहिंसा, जी तीक्ष्ण व्रत ते पाळणारे, म्हणजे काय केलं की तीक्ष्ण व्रत पाळतात की मी एखाद्या काही एकादशी खूप नियम पाळतात, एखाद्या खूप कडक उपवास धरतात, त्या दिवशी काही खात नाही, त्याला यज्ञ समजतात. आणि काही काही भगवंताचा नाम जप करणं हा सर्वात मोठा यज्ञ. यज्ञानं मी जपो यज्ञोष्मी, म्हणजे दहाव्या अध्यायात सांगितलेलं श्रीकृष्ण, मी यज्ञामध्ये मी काय जप यज्ञ म्हणून सतत देवाचं नामस्मरण कर, हा मोठा यज्ञ. विशिष्ट वेळेत, विशिष्ट ठराव वेळे किंवा वेळ ठरवून घ्यायची, एवढा एवढा जप करणं, असं करणं सुद्धा काय यज्ञ. भगवंत प्राप्तीला साधन होणाऱ्या शास्त्राचा अध्ययनरूप ज्ञानयज्ञ करणं हा बी काय ज्ञानयज्ञ. द्रव्यज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञश्चय यतय संशिव व्रतः. दुसरे काही योगीजन प्राणवायूत अपानवायूत प्राणवायूचं होम करतात, प्राणवायूचा अपानवायूत होम करतात. पहिले एकदा काय हे प्राणवायू काय, अपानवायू काय, नंतर 10 आपल्या शरीरात काय सांगितले, पंचवायू सांगितले, तसे 10 सांगितले की प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाक, कुर्म, कुरकल, देवदत्त आणि धनंजय. अशा प्रकारे काय 10 आपल्या शरीरामध्ये काय प्राण आहे. प्राणवायू म्हणजे शरीराला शुद्ध करायचं, हे शुद्ध करण्याचं काम हा वायू करतो. अपानवायू म्हणजे शरीराचं जे मलमूत्र जे काय ते बाहेर टाकायचं काम करतो अपानवायू. समान वायू हा बेंबीजवळ असतो. शरीरातले जे 3 रोग आहे, वात, कफ आणि पित्त, हे शरीर समान वायू काय करतो, काम करतो, ती बेंबीजवळ असतो. उदान वायू हा भाव व्यक्त करण्याचं काम करतो, तो कुठं असतो, या कंठाजवळ असतो उदान वायू. आणि व्यान वायू हा संपूर्ण शरीरभर फिरतो, रक्ताला तो फिरवण्याचं काय करतो, तो काम करतो. नंतर नाग हा वायू ढेकर देण्याचं काम करतो. कुर्म हा वायू पापण्याची उघड झाप करण्याचं काम करतो. कुरकल हा वायू शिंक खोकला निर्माण करतो. देवदत्त हा वायू जांभई निर्माण करतो. आणि शेवटचा जो वायू तो धनंजय, हा धनंजय शरीरात असतो पण तो मेल्यावर बाहेर येतो. मेल्यावर तो काय येतो, माणूस ज्यावेळेस मरतो ना, त्याचा जो वास येतो का मेल्यावर, त्या मेलेल्या प्रेतचा जो वास होतो तो काय धनंजय वायू असतो. म्हणून मेल्यावर त्याचा काय होतो, वास होतो. तो कोणता वायू असतो, धनंजय वायू. हा वायू मृत्यूनंतर पण असतो म्हणून मेल्यानंतर काय त्याची काय ती दुर्गंधी येते. त्याला म्हणून प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाक, कुर्म, कुरकल, देवदत्त आणि धनंजय शरीरातली काय 10 वायू. यापैकी श्रीकृष्ण सांगतात की अपान वायू तर प्राणवायूचं होम करतात. अपान वायू म्हणजे काय, शरीरातलं जे मलमूत्र जे आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतं अपान वायू. या अपान वायूमध्ये ते प्राणवायूचं होम करतात. म्हणजे जे प्राण शुद्ध करायचं काम होतं, जो क्रिया करतं प्राणवायू, ते त्या अपनवायूमधून ते प्राणवायू बाहेर काढतात. तसेच आणि दुसरी काही योगीच्याने प्राणवायूत अपनवायूचं होम करतात. जो प्राणवायू आहे या प्राणातून ते मलमूत्र विसर्जन म्हणजे याचा अपनवायूचं होम करतात. दुसरे काही योगीजन प्राण व आपण याचा निरोध करून प्राणायाम करतात. असं करून या प्राणायाम बी प्राण व आपण याचा गतीचा निरोध करतात. प्राणवायू करत नाही आणि आपणही बाहेर करत नाही, हे निरोध या सगळ्याचा निरोध करून प्राणायाम करतात. काय करतात, रेच, कुंभक, पुरक जे आता प्राणायाम सांगितला ते काय करतात, प्राणायाम करतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण सांगतात त्याला ते यज्ञ संपतात. अपाने जे ते प्राणापान तथा प्रे प्राणपान गते रुद्ध्वा प्राणयम परायणः. आणि दुसरे नियमित आहार करणारे योगीजन प्राणातच होम करतात. दुसरे काही जण योगीजन असतात नियमित आहार घेणारे योगीजन, ते प्राणात होम करतात. ते आपण यज्ञाने ज्याचे पापाचा नाश झाले असे सर्व पुरुष यज्ञ जाणारे. अशा प्रकारे हे सर्व करणारे यज्ञ जाणारे. अशा प्रकारे हे सर्व केलं सांगितले, हे सर्व काय यज्ञ जाणारे, हे सर्व पापाचा नाश करणारे हे यज्ञ जाणारे सर्व पुरुष यज्ञ जाणणारे आहे. हे सर्व काय यज्ञ जाणारे, हे सर्व यज्ञ करणारे आहे. अपरणीय थारा प्राण प्राणेशी ज्योती सर्वपदी यद्विदो यज्ञ क्षपती कल्मषाम. अशा प्रकारे 20 ते 30 श्लोक संपले. बोला पुंडलिका हृदयारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत गेदाय की जय. भोपळे महाराज की जय.